हाय हॅलो नमस्कार. पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि आज आहे सॅटर्डे आणि आज खूप दिवसाने पाऊस थांबलेला आहे. जरा थोडंसं उन्हाचं वातावरण झालेलं आहे, म्हणजे थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि खूप पाऊस असल्यामुळे खूप दिवस झाले मच्छी वगैरे काही खाल्लेली नाही मी. त्यामुळे आज आम्ही आणि पर्व जाणार आहोत फिश आणायला. तर आज बघूया मच्छीवाले आल्यात की नाही आणि मार्केटमध्ये काय काय मच्छी आहे आणि काय काय घेऊन येते हे तुमच्यासोबत सर्व शेअर करते. चला तर मग आपण जाऊया फिश मार्केटमध्ये. तर आता आम्ही निघालेलो आहोत मच्छी आणण्यासाठी. मी आणि पर्व बसलेला इथे. पर्व हॅलो हॅलो पर्व हॅलो करतो. तर आता आपण निघालेलो आहोत मच्छी आणण्यासाठी. आता सिग्नल लागला त्यामुळे आपण थांबलेलो आहोत आणि कारण खूप दिवस झाले मच्छी खाली नव्हती म्हणून मी सांगितलं चला आज मच्छी घ्यायला जाऊया. कारण मच्छी मला खूप आवडतात कारण आणि आवडणार पण नाही कारण मी एक पालघरकर आहे आणि पालघरकरांना मच्छी पण आवडते. हां पर्वला पण आवडते आणि एक मी पालघरची असल्यामुळे मला मच्छी खूप आवडतात आणि मला वाटलं प्रत्येक पालघरकरांना मच्छी खूप आवडत असतील. तर मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा की कोण कोण पालघरकर आहेत जे मला फॉलो करतात आणि कोणाकोणाला मच्छी खायला खूप आवडते. कारण पालघरला समुद्रकिनारा खूप जवळचा आहे त्याच्यामुळे मच्छी म्हणजे पालघरकर हे फिश लवर असतात. तर चला आता आपण जाऊया मार्केटमध्ये आणि प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कोण कोण पालघरकर आहेत आणि कोणाकोणाला मच्छी खायलाही आवडते. तर आता आपण जाऊया आणि बघूया मार्केटमध्ये काय मच्छी आहेत अवेलेबल की नाही, मच्छीवाले आले आहेत की नाही हे सर्व आपण बघूया. मच्छी बघितलं मच्छीचा मार्केट तुम्ही थोडासा दाखवला, जास्त काही दाखवलं नाही. हां एक फिश घेतला आणि एक प्रॉन्स घेतला कारण सध्या म्हणजे स्टोरेजचं सर्व आहे. फ्रोझन फिश आहे. अजून फ्रेश फिश काय आलेले नाही यात मार्केटमध्ये. तर फ्रेश असे आले नाही. प्रॉन्स वगैरे फ्रेश असतात बाकीचे जे, पण आता मच्छीच नाही तर काहीतरी खायला पाहिजे म्हणून मी ते घेतलेलं आहे. काय घेतलं ते तुम्हाला दाखवते घरी गेल्यावर. आता आम्ही निघतोय. गाडी पार्क केलेली होती ॲज युज्युअल मेट्रोच्या ब्रिजच्या खाली. तुम्हाला दाखवते इथे गाडी पार्क केलेली होती मेट्रोच्या ब्रिज खाली. हे मस्त आहे पार्किंग. आणि आता आपण निघतोय. हो BMW कुठे गाडी आहे ती पर्व सांगतो. BMW गाडी होती. आता आपण चाललेलो घरी. आता बघू बाकीचं पुढे तुमच्या काय काय होतं आज दिवसभरात ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. मच्छीचं सांगणार तर मच्छी म्हणजे फ्रोझन असली तरी आता काहीच नसलं तर कंटाळा येतो मच्छी नसली तर, म्हणून मी फ्रोझन घेतलेली आहे. आणि ह्या रोडला ना खूप सिग्नल लागतात. खूप वैताग येतो या सिग्नलचा. सिग्नल सिग्नल आहे आणि सिग्नलवर नेहमी इथे कोणाला ना कोणाला हे लोक पकडतातच हेल्मेट वगैरे ह्या रिझनसाठी. इथे ट्रॅफिक लागलेली आहे आणि इथे ना 2-3 स्कूल आहेत आणि आज सॅटर्डे मला वाटतं काल सुट्टी होती ना. काल पावसामुळे सर्व स्कूलला सुट्टी दिलेली त्यामुळे आज स्कूलला सुट्टी नाही आहे म्हणून ह्या स्कूलात चालू आहे. त्यामुळे तिकडच्या स्कूलच्या बसेस वगैरे त्यामुळे इथे ट्रॅफिक जाम झालेली हे ना परवा.
रोडला खूप ट्रॅफिक जाम झालेली, म्हणून आम्ही आता मधल्या रस्त्याने आलेलो आहोत. काय रे बरोबर, मी मधल्या रस्त्याने गाडी टाकली आणि मधून आलेलो आहोत, कारण तिथून स्टेशनच्या इथून खूप ट्रॅफिक जाम झालेली. आज सर्वच स्कूल बहुतेक आहेत, म्हणून स्कूलच्या बसेस वगैरे, स्कूलचा टाईम झालेला आहे ना, 12:30 वाजलेले, त्यामुळे ट्रॅफिक झालेली. मला वाटतं रोज अशीच ट्रॅफिक होत असेल जेव्हा म्हणजे रोज स्कूल असत असेल तेव्हा. चला आता आपण घरी पोहोचू 2 मिनिटात, मग नंतर बोलते तुमच्याशी. फायनली आम्ही येऊन पोचलेलो आहोत घरी, आणि काय मी फिश घेऊन आले ते तुम्हाला दाखवते. बा इथे सुरमई घेऊन आलेली आहे, सुरमई आणि प्रॉन्स कोलंबी आणलेली आहे. थोडीशी सुरमई ही फ्रोझन आहे, त्याला मॅरिनेट वगैरे मी करून ठेवते व्यवस्थित, जेणेकरून त्याची टेस्ट जरा चांगली येईल. आणि प्रॉन्स एकदम फ्रेश आहे. हे बघा अशी मच्छी घेऊन आलेली आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये केलेलं इथे प्रॉन्स फ्राय केलेला आहे, मला आणि भारवीसाठी दोघींसाठीच आहे. कुकरमध्ये भात लावलेला आहे, त्याच्यानंतर इथे टोमॅटोचा सार केलेला आहे. सार दुपारचं जेवण आहे. आता आम्ही जेवण करतो. आणि पर्व इथे आता स्टडी करत आहे, है ना पर्व? हो, ते दूध संपलेलं आहे, तर मी पर्वला सांगितलं की आपण दूध आणायला जाऊ, म्हणून पर्व सांगतो दूध घेऊन येणार आहे असं सांगतोय पर्व. आणि इथे पर्वची स्टडी चाललेली आहे. स्टडी म्हणजे त्याला मी प्रॅक्टिससाठी काही स्पेलिंग देते, त्या तो रायटिंग करतो आणि मी माझं काम करत असते. तर दुपारी जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर मी आणि पर्वाने थोडा वेळ आराम वगैरे केला. आणि पर्वने थोड्या स्टडी केली, तुम्हाला दाखवलेलीच आहे पर्वनेच. पर्व थोड्या स्टडी करायला बसलेला होता, त्यात थोडी स्टडी केली. पर्व स्टडी करत होता, त्याच्याचबरोबर मी माझी कामही काही होती ती आवरलेली आहे. काय केलं ते तुम्हाला दाखवते. आणि आता पर्व गेलेला आहे खेळायला गार्डनमध्ये, म्हणजे सायकल चालवायला. तर थोड्या तो सायकल चालवतो आणि नंतर मग बाकीचं काय आहे ते सर्व तुम्हाला सांगते. पण तुम्हाला मी पर्व स्टडी करत असताना मी कोणकोणती कामं, आठवड्याभराची कामं करून ठेवली ती तुम्हाला आधी मी दाखवते. तर आठवड्याभरासाठी म्हणजे आता वर्किंग असल्यामुळे थोडंफार कामं आधी करून ठेवावी लागतात. ती कोणती आहे ती दाखवते मी तुम्हाला. इथे मी सर्व आलं वगैरे साफ करून घेतलेलं आहे. हे मिरच्या आहेत, तर ह्या मिरच्यांच्या देठ आधी काढून घेतल्या, त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आलं स्वच्छ धुवून घेऊन त्याचे पीस करून ठेवलेले आहे. आणि त्याचबरोबर हा आठवड्याभरासाठीचा लसूण सोलून ठेवलेला आहे. ही एवढी अशी कामं मी दर आठवड्याला करून ठेवते. तर ही एवढी कामं मी दर आठवड्याला करून ठेवत असते, कारण जेणेकरून काय होतं, सकाळ वाटण वगैरे काय करायचं असेल तर एवढी घाई होत नाही, पटकन होतात. आणि मिरचीचे हे देठ जे आहे ते काढून ठेवल्यानंतर मिरच्या चांगल्या बऱ्याच दिवस म्हणजे चांगल्या राहतात, खराब होत नाही. त्यामुळे हे सर्व तयारी ही शनिवारी मी करून ठेवते. आणि माझी जी कामं असतील ती मी जास्त करून शनिवारीच करून ठेवते, म्हणजे रविवारी रिलॅक्स मिळतं. रविवारी कुठे बाहेर वगैरे जायचं असेल किंवा बाकीचं काय असेल तर त्यासाठी आपल्याला टाईम मिळतो. म्हणून मी ही जी कामं आहेत ती सर्व शनिवारी, किंवा क्लिनिंगची जी कामं असतात, क्लिनिंगची जी असतात ती सकाळीच करून ठेव म्हणजे केलेली आहेत आणि दर शनिवारी मी सकाळी सर्व क्लिनिंगची, किंवा शनिवारच्या दिवसातच मी पूर्ण क्लिनिंग आणि बाकीची जी कामं असतात ती करून ठेवते, जेणेकरून रविवार जरा रिलॅक्समध्ये जातो, आराम करायला मिळतो. तर आता वाजलेले आहेत 6:30 झालेले आहेत. दूध संपलं, परवाने तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे दूध आणायला जायचं आहे. ते दूध आणायला जाते. त्याच्यानंतर भारवी येईल, तिला क्लासला सोडायचं आहे, तर ड्रॉइंग क्लासला सोडायचं आहे. ती आता ट्युशनला गेलेली आहे, त्याच्यानंतर येईल आणि ती ड्रॉइंग क्लासला जाईल. तर ड्रॉइंग क्लासला सोडायला जाते तिला, आणि तिथून येताना दूध वगैरे घेऊन येते. ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर भारवीला क्लासला वगैरे आम्ही सोडून आलेलो आहोत. परत दूध वगैरे घ्यायचं होतं ते सर्व घेऊन आलेलं आहे. आणि तेव्हा व्हिडिओ शूट केला नाही, कारण
पाऊस खूप आलेला होता, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायचं राहून गेला. तर आता आलेली आहे. आता जेवणाची वगैरे तयारी करते. जेवणामध्ये काय काय करते ते तुमच्यासोबत सर्व शेअर करते. परवा गेलेले आहे त्याच्या मित्राबरोबर बाहेर सायकलिंग करायला. तर जेवणामध्ये काय काय केलं हे तुम्हाला दाखवतेच. जेवण करायला अजून थोडासा वेळ आहे, तर थोडा बसते. आणि परवा आधी खेळायला गेला होता आणि आताही खेळायला गेलेला आहे. तर जर तुमच्याकडे तुमची छोटी मुलं असतील आणि तुमच्याकडे गार्डन किंवा खेळण्यासाठी स्पेस वगैरे अवेलेबल असेल तर मुलांना सायकलिंग करण्यासाठी किंवा खेळायला गार्डनमध्ये वगैरे पाठवत जा. कारण जेणेकरून काय होतं, त्यांचा स्क्रीन टाईम जो असतो तो कमी होतो. म्हणजे काही मुलांना खूप मोबाईलची आणि टी व्हीची हे असते. टी व्ही तर मला वाटतं ॲटलिस्ट ठीक आहे टी व्ही बघितलं तर, पण मोबाईलचं आजकाल टी व्ही तर नाहीच, मोबाईलचा भयानक असं वेड लागलेला आहे मुलांना. त्यामुळे ते तेवढं बाहेर जर गेलं त्यांचा स्क्रीन टाईम कमी होतो. परवाला तेवढा त्याचा स्क्रीन टाईम जास्त नाही आहे. परवा मोबाईल बघत नाही. म्हणजे खरंच सांगते की परवाला मोबाईलचा इतका वेळ नाही आहे. तो असा ते मोबाईलवर काय बघतात आजकाल मुलं, ती कार्टून आणि काहीतरी गेम वगैरे खेळतात. छोटी मुलं आणि लहान मुलांचं जे कार्टून असतं तेच कंटिन्यू तेच चालू असतं त्यांच्या डोळ्यासमोर. म्हणजे इव्हन आपण कुठेही हॉटेलमध्ये वगैरे जेवायला वगैरे गेलो आणि आपल्या बाजूला वगैरे कोण बसलेलं असेल आणि तिथे लहान मुलगा असेल तर त्याच्या हातात बघावं तर मोबाईलच असतो आणि आईवडील जेवत असतात. हीच सवय लागलेली असते, कारण ती घरातूनच अशी सवय लागलेली आहे. कारण ज्यावेळी आपण छोटे होतो मला असं वाटतं की त्यावेळी मोबाईल वगैरे तर नव्हतेच, आपल्या आईवडिलांनी तर आपल्याला दिले नाही किंवा आपण त्याला नव्हतेच ती, त्यामुळे ते गोष्ट वेगळीच आहे. पण तुम्ही जर तुमची मुलं जर लहान असतील तर तुम्ही मोबाईल न देता मुलांना जेवायला शिकवा, खायला प्यायला शिकवा. असं नाही की तो खात नाही म्हणून मोबाईल दिला म्हणून तो खातो. एक वेळ मला तसं वाटतं टी व्हीचं व्यसन असेल किंवा टी व्हीचं वेड असेल तर ते ठीक आहे, कारण टी व्ही आपल्याला एक स्पेसिफिक असं अंतर असतं, त्याच्यावर डिस्टन्स असतं, त्याच्यावरनं बघत असतात आणि त्याच्या टी व्हीतून काही रेडिएशन वगैरे एवढं बाहेर येत नाही. पण मोबाईलमुळे खूपच धोका आहे आणि मुलांना म्हणून लहान मुलांना आजकाल चष्मा लागलेला असतो. तर तुम्ही खरंच जर तुमच्याकडे असं गार्डन किंवा काय असेल तर मुलांना खेळायला पाठवत जा. आणि जेवताना जर म्हणजे मुलगा जेवत नसेल म्हणून त्याला सरळ मोबाईल देऊन जेवायला लावू नका. असं काहीतरी बाहेरचं काहीतरी दाखवा, त्याच्यासोबत एखादं काय टॉईज असेल त्याच्यावर खेळा, हे बघ कसं चालतं ते कसं दाखवत त्याच्यासोबत जेवत जा. परवाला म्हणजे मी असं सांगत नाही की माझा मुलगा आहे म्हणून परवाला जेवताना वगैरे किंवा इव्हन त्याला मोबाईलची नाहीच सवय मिळत असं सांगितलं तरीही चालेल. त्याला मी लहानपणापासून किंवा मीही आणि मम्मीनेही त्याला लहानपणापासून मोबाईल देऊन जेवायला वगैरे द्यायची सवय आम्ही लावलेली नाही मिळत. त्याच्यामुळे तो मोबाईल जास्तीत जास्त तुम्ही बघत असेल त्याचे अभ्यास वगैरे चालला तर तो बाहेर खेळायला जातो, कारण त्याला मोबाईलचा वेळ नाही आहे. कारण आणि मोबाईलचा मुलांना वेळ असल्यामुळे ते मुलं बाहेर खेळायला जायला बघतच नाही. कधीही मी तुम्हाला सांगत असे व्हिडिओमध्ये बघा की परवा आता शेजाऱ्यांकडे गेलेला आहे किंवा तो बाहेर खेळतोय, तर असंच असतं. त्याचं जे स्टडी वगैरे काय झालं का मी त्याला बाहेर पाठवत असते. तर मला असं वाटतं की तुम्ही असंच करावं जेणेकरून मुलांचा मोबाईल किंवा स्क्रीन टाईम जो असतो तो कमी होत जाईल. तर आता मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणजे कोणाला जर फायदा होईल, त्यांची लहान मुलं वगैरे असतील त्यांच्यासाठी. तर आता जेवणामध्ये काय केलं हे तुम्हाला दाखवते. चला, तर मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की जेवणात वगैरे काय करते ते दाखवते. तर असं ती जी फिश मॅरिनेट केले होते हे सुरमई तेच केलेलं होतं आणि त्याचा सार बनवलेला होता. तर आमचं जेवण वगैरे झालं, माझ्याकडनं चुकून स्किप झाला व्हिडिओ बनवायचा. तर जेवण वगैरे झालं. आता जवळजवळ 10 वाजायला आलेले आहेत. संदीप अजून आलेले नाहीत, आत्ता येतील थोड्या वेळाने ते. त्याच्यानंतर त्यांचं जेवण वगैरे होईल. आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करावा ह्याच्याबद्दल मी बोलली तुमच्यावर. तो जो व्हिडिओ होता तो मी रात्री 8 वाजता वगैरे रेकॉर्ड केलेला होता. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जेवलं वगैरे. त्याच्यानंतर 9 वाजता जो झी मराठीवर ड्रामा ज्युनियर हा कार्यक्रम लागतो त्याच्यातही हाच पॉईंट रेज केलेला आहे. तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्येही जे मी पॉईंट सांगितले की मुलांना गार्डनमध्ये वगैरे खेळायला पाठवा, मुलांना मोबाईल वगैरे देऊ नका, हेच तर हेच त्याच्यामध्येही हेच सांगितलेलं आहे की मुलांना मोबाईलचं हे जे आहे ते कमी करा. तर खरंच तुम्ही तुमच्याकडून जर पॉसिबल होत असेल तर जास्तीत जास्त मुलांना बाहेर खेळायला, सायकलिंगला, गार्डनला वगैरे पाठवत जा, जेणेकरून मुलांचा स्क्रीन टाईम ही आपोआप कमी होईल. किंवा जे इंडोर गेम असतात ते त्यांच्याबरोबर खेळत जा, जेणेकरून ते त्याच्यात रमतील आणि बाकीचा मोबाईल वगैरे ह्याच्याकडचं लक्ष त्यांचं कमी होईल. तर हे मला शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. तर आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स मला नक्की करा. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटू. बाय बाय का.